गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभप्रभात सर्व विद्यार्थ्यांना. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन आरंभ 2027 या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी साठी सुरू असलेला हा ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग आणि या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आजच्या तासिकेत आदरणीय मनीषा टोनपे मॅडम हे आपणास आज गणित विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय टोनपे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतोय सर्वांना? सर, आवाज येतोय का? हो, व्यवस्थित येतो, काय अडचण नाही. ओके. सर्वांना नमस्कार. आज या ऑनलाईन तासिकेसाठी झूम मीटद्वारे जॉईन झालेल्या सर्व अधिकारी, तंत्रस्नेही, शिक्षक, पालक व हुशार असे विद्यार्थी या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी आपणास माझा परिचय करून देते. माझे नाव मनीषा रमेश टोनपे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडगाव, पंचायत समिती श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे कार्यरत आहे. माझा आजचा तास गणित विषयाचा आहे. 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागणे या घटकाविषयी आज आपणास मार्गदर्शन करणार आहे. मला अशी अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थी एकाग्रतेने मन लावून हा घटक समजून घेतील व माझ्यासोबत मनातल्या मनात आकडेमोड करून हे उदाहरण सोडवण्याचा सराव करतील. तर 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागणे या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडीशी उजळणी घेऊ इच्छिते. भागाकार या घटकाविषयी थोडक्यात स्पष्टीकरण. भागाकार या शब्दाचा अर्थ भागाकार या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. भाग म्हणजे गट पाडणे किंवा समान वाटणी करणे. या गोष्टींसाठी भागाकाराची क्रिया आपण करतो. भागणे म्हणजे भागाकार. गुणाकार व भागाकार या परस्पराच्या विरुद्ध क्रिया आहेत. आपल्याला कोणत्याही संख्येला 1 अंकी संख्येने भागावायचे झाल्यास 9 पर्यंतचे पाढे पाठ असणे पाहिजे. कोणत्याही संख्येला 1 ने भागले तर भागाकार 30 संख्या येते. शून्याने कोणत्याही संख्येला भागले किंवा कोणत्याही संख्येने शून्याला भागले तरी भागाकार 0च येतो. उदाहरणार्थ 0 भागिले 1 जर आपण केलं तर 0 एके 0 आणि एकातून 0 जर वजा केला तर उत्तर 1च येतं. ज्या संख्येला भागायचे आहे तिला भाज्य व ज्या संख्येने भागतात त्या संख्येला भाजक असे म्हणतात. थोडक्यात काय तर भाजक म्हणजे पाडा आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भागाकारात भाजक आणि भाज्यातील डावीकडून प्रत्येक अंकाला क्रमशः भागत जावे लागते व येणारा भागाकार भाज्याच्या डोक्यावर म्हणजे रेषेच्या वर लिहावा लागतो. जसं आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया करतो त्यावेळेस आपण उजवीकडून डावीकडे क्रमाने एकक, दशक, शतक या संख्यांवर क्रिया करतो. पण भागाकार ही त्याच्या उलट क्रिया आहे. इथे आपण डावीकडून उजवीकडे अंकांवर क्रिया करत चालतो. अनेकावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार करावा लागतो. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडून भागाकार समजून घेऊ. विविध उदाहरणांच्या माध्यमातून भागाकार अगदी सोप्या पद्धतीने कसा करावा हे समजून घेऊ. भागाकार करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण उदाहरण सोडवूया. पहिलं उदाहरण आहे 100 भागिले 10. तर या सराव तासिकेमध्ये मी जास्तीत जास्त शून्याची उदाहरणं घेतलेले आहेत. कारण शून्याची भीती मुलांच्या मनात असते आणि परीक्षेच्या काळात नेमके शून्यावरच प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे काय होतं, आपली थोडीशी चूक जर झाली तर आपली मेहनत सगळी वाया जाते आणि आपण उदाहरण सोडून सुद्धा आपण त्याचे मार्क घेऊ शकत नाही. पहिलं उदाहरण आहे 100 भागिले 10. आता हे भागाकाराची क्रिया करताना सगळ्यात आधी 10चा पाढा मी एकदा तुम्हाला म्हणून दाखवते. 10 एके 10, 10 दुणे 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाचे 50, 10 सहा 60, 10 साते 70, 10 आठे 80, 10 नवे 90, 10 10 100. आता 10चा भाग देताना भागाकाराची क्रिया आपण एक एक अंक क्रमाने खाली घेणार असतो, पण 2 अंकीने भागणार आहे त्यामुळे सलग 2 अंक घेतले तरी चालणार आहेत.
मग पहिल्या 10ला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर 10 एके 10, वजाचं चिन्ह आणि 10 खाली लिहून घेतले. इथे आपल्याला वजाबाकीची क्रिया करताना शून्यामधून शून्य कमी केला 0, एकातून 1 कमी केला 0, त्यानंतरचा 0 खाली घेतला. आता इथे 10 पेक्षा कमी अंक आहे म्हणून शून्याने भाग जाणार आहे. 10 0 0 आणि 0तून 0 वजा केला, उत्तर आले 0. 0 ही आली बाकी 10 हा भागाकार. तुम्हाला वाटत असेल की 3 अंकीने 2 अंकीला भागणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. कारण याच्या आधी तुम्ही काय केले, 1 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागले, 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागले, 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागले. पण आज आपण थोडासा वेगळा घटक घेतो. तर 3 अंकी संख्येला 2 अंकीने भागले, म्हणजेच आपल्याला 2 अंकी पाढा असणे गरजेचे आहे. तर 2 अंकी पाढा म्हणजे कोणता येतो, तर 10 पासून ते 99 पर्यंतचे पाढे आपल्याला येणे अपेक्षित आहे. किमान 30 पाढे आपण पाठ करावेत अशी अपेक्षा असते. पण जेवढे पाठ होतील तेवढे आणि त्यापुढे कोणती ट्रिक्स वापरायची, पाढा पाठ नसला तरी पाढा तयार करून तुम्ही भागाकार कसा करू शकता हे मी तुम्हाला पुढच्या गणितामध्ये समजून देणार आहे. 10चा पाढा आपल्याला येतोच, सोपा आहे तो. त्यामुळे हे गणित आपण डायरेक्ट पाढा पाठ करून किंवा पाढा आठवून घेणार आहोत. पुढचं उदाहरण आहे 120 भागिले 10. आता इथं 12ला भाग द्यायचा आहे आपल्याला. मग आपल्याला भाग जाईल 10 एके 10. मग 12 मधून 10 आपल्याला कमी करायचे आहेत. 2तून 0 कमी केला उरले 2, एकातून 1 कमी केला उरले 0. त्यानंतर क्रमाने येणारा अंक आहे 0, तो आपण ह्या दोनाच्या पुढे लिहून घेतला. आपली संख्या झाली 20. आता 10ला 20 ने भाग द्यायचा म्हणजे किती, कोणत्या अंकाने भाग जाणार आहे, कोणत्या क्रमाने भाग जाणार आहे, 10 एके 10, 10 दुने 20 म्हणजे 2चा भाग जाणार आहे. 10 दुने 20 आणि 0तून 0 वजा केला 0, 2तून 2 वजा केले 0, बाकी उरली 0 आणि भागाकार आलेला आहे 12. आता तिरकस गुणाकार करून आपण काढलेले उत्तर बरोबर आहे का, आपला भागाकार बरोबर आलेला आहे का, तर हे आपण ताळा करू शकतो किंवा पडताळा घेऊ शकतो. मग 12 गुणिले 10 बरोबर किती येतील, तर 120 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आले आहे अशी आपल्याला खात्री होऊन जाते. तर थोडंसं अवलोकन करण्याची एक सवय लावायची, जेणेकरून आपली आकडेमोड जरी चुकली तर आपण ते गणित सुधारू शकतो. त्यानंतरचं उदाहरण आहे 105 भागिले 10. पहिले भाग देण्याची जी संख्या आहे ती आहे 10. 10 एके 10. 10तून 10 वजा करायचे आपल्याला. 0तून 0 वजा केला 0, एकातून 1 वजा केला 0, वरून घेतले 5. आता 10ला 5ला आपल्याला 10ने भाग द्यायचा आहे. 10 पेक्षा 5 हा अंक लहान आहे. मग ज्या संख्येने आपण भाग देतो त्या संख्येपेक्षा जर संख्या लहान असेल, भाज्य संख्या जर लहान असेल तर आपण कशाने भाग देतो, मग 0ने भाग देणार आहे. 10 0 0, 5तून 0 वजा केलं 5, इथे बाकी उरली 5 आणि भागाकार आला 10. आणि तिरकस गुणाकार करून जर बघितलं आपण 10 10 100 आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवली 5, तर आपलं उत्तर येतं 105. म्हणजे आपण केलेली क्रिया अतिशय बरोबर आहे. त्यानंतरचं उदाहरण बघा 111 भागिले 11. हे उदाहरण आपण मांडून घेतलेले आहे उभ्या मांडीने. 11चा पाढा आपल्याला म्हणायचा आहे. पहिले 2 अंक आहे 11. 11 एके 11. आता तुम्ही डायरेक्ट जे मुलं हुशार आहेत, आता तुम्ही मिशन आरंभ सारखी परीक्षेला बसलेले गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे तुम्हाला हे उदाहरण सोडवणं अगदी सोपं आहे. पण ज्या मुलांना भागाकाराची भीती आहे त्यांच्यासाठी थोडं विस्तृत आपण घेत आहोत. आणि ज्यांना तोंडी जमते ते म्हणते की किती सोपं आहे, 11तून 11 वजा केले 0. हरकत नाही, तसं पण आपण करू शकतो, वेळ वाचतो आपला त्यामध्ये. एकातून 1 वजा केला 0, एकातून 1 वजा केला 0, वरून घेतला 1. 11 पेक्षा 1 हा लहान असल्यामुळे आपण इथे 0चा भाग देणार आहे. 11 0 0, एकातून 0 वजा केला 1, बाकी उरली 1 आणि भागाकाराला 10. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 137 भागिले 11. 11 एके 11, 13तून 11 आपल्याला वजा करायचे आहे. 3मधून 1 कमी केला उरले 2, एकातून 1 वजा केला उरले 0. 3च्या पुढचा आला अंक खाली घेतला आपण, तो झाला 2 वर 7, 20 आणि 7 27. आता 11 पेक्षा मोठी संख्या आहे, आपण 11 एका 11, 11 दुने 22, 11 3 33.
33 हे 27 पेक्षा मोठी संख्या असल्यामुळे 2चा भाग इथे जाणार आहे. 11 दुणे 22. 27 मधून आपल्याला 22 वजा करायचे आहेत. 7तून 2 कमी केले 5, 2तून 2 कमी केले 0, बाकी उरली 5. आपण ज्या संख्येने भागतो त्याच्यापेक्षा बाकी ज्या वेळेस कमी येते त्यावेळेस आपण पूर्ण भागाकार दिला असा अर्थ होतो. म्हणजे आपण केलेली क्रिया योग्य होती. तिरकस गुणाकाराने जर हे केलं तरी आपल्याला पडताळ घेऊन हे उत्तर बरोबर आल्याची खात्री होणार आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ. 109 भागिले 11. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी शून्याचे गणित जास्त घेतलेले आहेत आणि तुमची शून्याची भीती कमी झाली तर तुम्ही कोणताही भागाकार सहज सोडू शकता. कितीही अंकी भागाकार असला तरी सोडवायला अडचण येणार नाही. पहिल्या 2 अंक आहेत 10 आणि 11 पेक्षा ते लहान असल्यामुळे आपण शून्याचा भाग देणार आहे. 11 0 0. शून्यातून 0 वजा केला 0. एकाच्या खाली काहीही नाहीये म्हणजे 0 धरायचा आणि तो 1 जसा तसा खाली आला. त्यानंतर त्याच्या क्रमाने येणारा अंक आहे 9. म्हणजे वरचे जे 109 होते तेच आपल्याला 109 खाली आलेले आहे. पण जे मुलं झटपट गणित करतात ते डायरेक्ट पाढा आठवून सुद्धा करू शकतात. 11 1 11, 11 दुणे 22, 11 3 33, 11 चौक 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99 आणि 11 10 110. पण आपली जी संख्या आहे ती आहे 109. 110 पेक्षा ती लहान आहे. त्याच्यामुळे 9चा भाग जाणार आहे या ठिकाणी. 11 9 99. 9 मधून 9 कमी केले 0. 0तून 9 कमी होत नाही. शेजारचा 1 आपण पुसना घेतला. 0 समोर लिहिल्यानंतर झाले 10. 10तून 9 कमी केले उरला 1 आणि उत्तर आपलं आलेलं आहे 10. 11 या पाड्यापेक्षा बाकी कमी आहे म्हणजे आपली क्रिया योग्य झालेली आहे. उत्तर आलेलं आहे 9. 9 हा भागाकार या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर पुढची संख्या. आता मी हे जे 3 उदाहरणं घेतले ते एकाच पाढ्यातले घेतले का तर सरावासाठी पाढा पण आपला पाठ होतो. एक तुम्हाला छोटीशी ट्रिक मी देऊ शकते की आज 21 तारीख आहे. 21 जून, 21 मे ते 15 जूनला आपली शाळा सुरू होणार आहे. म्हणजे साधारणतः आपल्याकडे 9 आणि पुढचे 15 असे 24 दिवस शिल्लक आहे. तुम्ही रोज एक पाढा जरी पाठ केला तरी तुमचे 24 पाढे पाठ होणार आहेत. 2चा पाढा तुमचा पाठ असतो, 5चा पाढा सोपा आहे, 10चा सोपा आहे, 11चा सोपा आहे आणि 20 आणि 30चे पाढे पण सोपे आहेत. म्हणजे उरलेले जे अवघड पाढे तुम्ही रोज एक पाढा जरी घेतला आणि पाठ केला तरी तुमचे सगळे पाढे सुट्टीमध्येच होतील. आणि एक पाढा घ्यायचा जो तुम्ही पाठ केला त्याच्यावरच तुम्ही वाटेल तेवढे गणित सोडवा. 100 सोडवा, 101 सोडवा. ते पण सोडवताना तुम्ही असं करू शकता. आता 3 अंकीचा आज जर मी शिकवले तुम्हाला वाटेल तेवढे उदाहरण तुम्ही यातून घेऊ शकता. समजा 360 भागिले 12, 361 भागिले 12, 362 भागिले 12 अशा अगणित संख्या घेऊन तुम्ही वाटेल तेवढे गणित करू शकता, सराव करू शकता आणि एकाच पाढ्यावर जर केले तर त्या दिवशी तुमचा तो पाढाही पाठ होणार आहे आणि तुमच्या संख्या मोजण्याची क्रियाही झटपट होऊन वेळ वाचणार आहे. अशा काही गोष्टी जर तुम्ही सराव सुट्टीमध्ये जर केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच परीक्षेच्या काळात होणार आहे. पुढचं उदाहरण आहे 360 भागिले 12. पहिले 2 अंक आहेत 36. 36 ला आपल्याला 12 ने भाग द्यायचा आहे. 12 1 12, 12 1 12, 12 दुणे 24, 12 त्रिक 36. डायरेक्ट भाग जातो इथे आपल्याला. 12 त्रिक 36. 6तून 6 वजा केले 0. 3तून 3 वजा केले 0. वरून घेतला 0. जरी 0 आहे तरी आपली क्रिया थांबलेली नाही कारण तो संख्येमधला 0 आहे एक स्थानचा. तो घेऊन आपल्याला ती क्रिया पूर्ण करायची आहे. 12 पेक्षा 0 लहान, 0चा भाग जाणार. 12 0 0. 0तून 0 वजा केला 0. बाकी उरले 0 भागाकाराला 30 आणि 12 त्रिक 36 आणि जर 0 दिला तर 360 म्हणजे आपला ताळा बरोबर आहे. याचा अर्थ आपण भागाकाराची क्रिया योग्य केलेली आहे. त्यानंतर उदाहरण आहे 690 भागिले 12. संख्या आहे 69. 69 ला आपल्याला 12 ने भाग द्यायचा आहे. 12 1 12, 12 दुणे 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60 आणि 12 6 72. 12 6 72 ही संख्या 69 पेक्षा मोठी होणार आहे. म्हणून आपण 60 या संख्येपर्यंत जाणार आहोत. 12 पंचे 60. पंचे म्हणजे
5 आपण डोक्यावर लिहिले आणि 60 खाली घेतले. 9तून 0 वजा केला 9, 6तून 6 वजा केले 0, वरून घेतला 0, संख्या झाली 90. आता 90ला आपल्याला 12ने भाग द्यायचा आहे. पुन्हा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96. 96 ही संख्या मोठी आहे म्हणून आपण 7ने भाग देणार आहे. 12 7 84. 7 म्हणून 7 वरती लिहिला, 84ने वजाबाकीची क्रिया केली. 0 मधून 4 वजा होत नाही. 9तून आपण 1 उसना घेतला, हा 0 त्याच्या शेजारी लिहिला, ही संख्या झाली 10. 9तून 1 कमी केल्यामुळे इथे राहिले 8. 4च्या पुढे 10 मोजल्यानंतर उत्तर आले 6 आणि 8तून 8 वजा केल्यानंतर बाकी राहिली 0. 6 ही बाकी 57 हा भागाकार. त्यानंतर पुढची संख्या आहे 909 भागिले 12. इथे आपल्याला 90ला भाग द्यायचा आहे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84 आणि 12 8 96. 96 मोठे आहेत म्हणून 12 7 84 ने आपण भाग देणार आहे. 0तून 4 वजा होत नाही. उसना घेतला, 10 झाले. 10तून 4 वजा केले, उत्तर आले 6 आणि 8तून 8 वजा केल्यामुळे उत्तर आले 0, वरून घेतला 9, 69. 69 पाड्यात नाही. 69च्या आधीची संख्या आहे 60 आणि मग 12 पंचे 60. 9तून 0 वजा केले 9, 6तून 6 वजा केले 0, बाकी उरली 9, भागाकाराला 75. पुढचं उदाहरण आता हे 15च्या पाड्यातील उदाहरण आहे. 150 भागिले 15. सोपा आहे. पहिले दोन अंक 15 म्हणून डायरेक्ट आपण भाग देणार. 15 1 15. 5तून 5 वजा केले 0, 1तून 1 वजा केला 0, वरून घेतला 0 आणि 15 0 0. 0तून 0 वजा केला 0, बाकी उरले 0, भाग करायला 15. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 555 भागिले 15. थोडे फसव्या संख्या मी इथे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून काही गोंधळात तुमच्याकडनं चुका होतात आणि त्या संख्या काही गडबडीत वेगळ्याच वाचल्या जातात किंवा एखादा अंक हुकतो किंवा तुम्ही कडेचा अंक मधल्या अंक ह्याच्यात तुमचे गफलत होते आणि संख्या वरील क्रिया करताना अडचणी येतात, उत्तर चुकीचं येतं आणि तसंच उत्तर जर पर्यायात असलं तर मग तुम्ही शंका न घेता ते उत्तर बरोबर आहे असं मानून पर्याय गोल रंगवून मोकळे होतात. नेहमी गणितामध्ये एक गोष्ट करायची, तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही चटपट क्रिया करत असाल तरी पुन्हा एकदा खात्री करून ते गणित आपण चेक करत राहायचंय, जेणेकरून प्रत्येक पायरीवर आपण चेक केलं तर आपलं उत्तर चुकतच नाही, बरोबर उत्तर येणार आणि आपल्याला आपले हक्काचे मार्क मिळणार. 555 भागिले 15. पहिले दोन अंक आहेत 55 ही संख्या तयार होते त्याच्यात. 15ला 55 ने भाग द्यायचा आहे. 55ला 15 ने भाग दिला, 15 1 15, 15 2 30, 15 3 45. 3चा भाग जातो. 5तून 5 कमी केले 0, 5तून 4 वजा केला 1, संख्या राहिली 10, वरून घेतले 5, संख्या तयार झाली 105. 105ला आपण 15 ने भाग देणार आहोत. 105 पाड्यात आहे का? आहेत. किती नंबरला आहे ते बघून घ्या. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 7 90, 15 7 105. पूर्ण भाग केला तुम्ही डायरेक्ट पण 0 लिहू शकता. 5तून 5 कमी केले 0, 0तून 0 कमी केला 0, 1तून 1 कमी केला 0, बाकी उरली 0 आणि भाग करायला 37. पुढची संख्या आहे 500 भागिले 15. 50 या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. 15 1 15, 15 2 30, 15 3 45. 3चा भाग देऊ. 15 3 45. 0तून 5 वजा होत नाही. 5तून आपण उसना घेतला, हा 0 त्याच्या पुढे लिहिला. 5तून 1 दिल्यामुळे इथे 4 राहिले. 5च्या पुढे 10 पर्यंत मोजा किंवा 10तून 5 कमी केले तर उत्तर आले 5
आणि 4तून 4 कमी केल्यामुळे उत्तर राहिले 0. एकूण संख्या झाली 5 आणि हा 0 त्याच्या समोर लिहिल्यानंतर संख्या तयार झाली 50. इथे 50ला भाग दिलेला आहे, इथे 50ला भाग दिलेला आहे. एक जनरल नॉलेजचा भाग म्हणून आपण समजून घेऊ शकतो की परत 3ने आपल्याला भाग द्यावा लागणार आहे. 15 त्रिक 45. 10तून 5 कमी केले 5 आणि 4तून 4 कमी केले 0. 5 ही बाकी उरली, 33 हा भागाकार आलेला आहे. आता इथे आपण 20च्या पाढ्यातली संख्या घेणार आहोत. बघा 20चा पाढा किती सोपा आहे. ज्याला 20चा पाढा जमत नसेल त्याने 2चा पाढा जरी लिहून घेतला, बे 2 4, बे 6, बे 8, बे 10, बे 12, बे 14, बे 16, बे 18, बे 20 आणि या 2च्या पुढचा 0 जरी आपण त्याच्या पुढे लिहिला तरी आपला 20चा पाढा इथे तयार झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला कुठेतरी गेलेला असाल, तुमचं घरचं अभ्यासाचं साहित्य घरीच असेल, तर तुम्ही उजळणी जरी नसेल तरी पाढा तयार करून तो पाठ करू शकता, अडचण येणार नाही. आणि त्यात गंमत पण आहे. जर तुम्हाला तो आनंद मिळणार आहे की मला माझ्या मनाने पाढा तयार करता आला आणि तो तुम्ही कधीही वापरू शकता. जर पाढेपाठ असेल, पेपरला वेळ कमी आहे आणि भीतीपोटी काय होतं आपल्याकडनं की पाढा आठवत नाही, आपण ब्लँक होतो त्या ठिकाणी. तर त्यावेळेस अशी ट्रिक वापरून तुम्ही तुमचा पाढा तयार करू शकता. म्हणजे तुमचा बी प्लॅन जर रेडी असेल तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. पुढची संख्या आहे 800 भागिले 20. इथे आपल्याला 20च्या पाढ्याचं गणित करायचं आहे. 80ला 20ने भाग द्यायचा आहे. 20 एक 20, 20 दुणे 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80. 0तून 0 वजा केला 0, 8तून 8 वजा केले 0, वरून घेतला 0, 20 0 0 आणि 0तून वजा केले 0 वजा केल्यामुळे उत्तर पण 0 म्हणजे बाकी उरली 0. भागाकार आला 40. भागाकाराने आपलं उत्तर झालं, बाकी 0 आहे. त्यानंतर 904 भागिले 20. 90 या संख्येला आपल्याला 20ने भाग द्यायचा आहे. 20 एक 20, 20 दुणे 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80 आणि 100 ही संख्या मोठी होते म्हणजे इथे आपल्याला 4चा भाग द्यावा लागणार आहे. 20 चौक म्हणजे 4, 20 चौक 80. 0तून 0 वजा केले 0, 9तून 8 वजा केला 1 आणि वरचा 4 आपण समोर लिहिला. संख्या काय झाली 104. आता 104ला आपल्याला 20ने भाग द्यायचा आहे. 20 एक 20, 20 दुणे 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 सकाळचे 100, 20 आहे 120. 120 मोठे होत आहेत, इथे 100चा भाग जाणार आहे. 20 सकाळचं 100, वरती लिहिले 5, खाली लिहिले 100 आणि 104 मधून आपण 100 वजा करणार आहोत. 4मधून 0 वजा केले 4, 0तून 0 वजा केला 0, 1तून 1 वजा केला 0, बाकी उरली 4 आणि भागाकाराला 45. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 790 भागिले 20. 79ला आपण भाग देणार आहोत. आता इथं 80 संख्या आहे, 80ने भाग जात नाही. 80च्या आधीची संख्या आहे 60 म्हणजे 20 चौक 20, 20 एक 20, 20 दुणे 40, 20 त्रिक 60. त्रिक म्हणजे 3, 20 त्रिक 60 आपण इथे लिहून घेतले. 79 मधून आपण 60 इथे वजा करणार आहोत. 9तून 0 वजा केले 9, 7तून 6 वजा केल्यानंतर उरले 1. ही संख्या झाली 19. 19च्या पुढे हा 0 आपण लिहून घेतल्यानंतर आपली संख्या झाली 190 आणि 190ला आपण 20ने भाग देणार आहोत. 20 एक 20, 20 दुणे 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 सकाळचं 100, 20 आहे 120, 20 7 140, 20 8 हे 160, 20 9 180. 9चा भाग इथे आपण घेणार आहोत. 20 9 180. 190 मधून 180 आपण वजा करत आहोत. 0 मधून 0 वजा केला 0, 9तून 8 वजा केला 1 आणि 1तून 1 वजा केल्यानंतर 0, बाकी उरली 10 आणि भागाकाराला 39. आता इथे मी 22चा पाढा घेतलेला आहे. येता 22चा पाढा आपण म्हणून घेऊ. आता 22 जनरल असं असतं की 10 पर्यंतचे पाढे-पाठ असतील, 15 पर्यंत असतील, 16 17 असेल, पुढचे पाढे-पाठ नसेल. इथे पाढे तयार करणं मी तुम्हाला शिकवणार आहे. 22चा पाढा तयार करताना काय करायचं आपल्याला 2-2 हा सेपरेट लिहून घ्यायचा थोड्या अंतरावर. इथं आपण 2चा पाढा लिहून घेतला.
इथे पण दोनाचाच पाडा आहे. बे एक बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सहा 12, बे साती 14, बे आठी 16, बे 9 18 आहे 20. इथे हा दोनाचा पाडा आहे. आता आपण काय करायचं आहे, हे दोन अंक शेजारी शेजारी लिहिले, ही संख्या झाली 22. 4 4 शेजारी लिहिला झाली 44, 6 6 शेजारी लिहिला 66, 8 8 शेजारी लिहिला 88. आता इथं थोडासा बदल आहे. इथं एकच स्थानचा अंक जसा तसा घ्यायचा आणि 10 आणि 1 घ्यायचा. इथं 2 जसा तसा घ्यायचा, 12 मध्ये 1 मिळवायचा 13. कडेचा 4 जसा तसा घेतला, 14 मध्ये 1 मिळवले 15. 6 कडेचा जसा तसा घेतला, 16 मध्ये 1 मिळवले 17. 8 जसा तसा लिहून घेतला, 18 मध्ये 1 मिळवला 19. आणि 20 आणि 20 मध्ये काय करणार, 0 जसं तसं लिहून घेतला, 20 मध्ये 2 मिळवले 22. म्हणजे हा जो एकच स्थानचा अंक आहे त्या पाढ्यातला, तो जसा तसा आपण लिहून घेणार आहे आणि इकडच्या अंकांची मात्र आपण किंवा संख्येची अंकासोबत बेरीज करून ते उत्तर डाव्या बाजूने लिहायचे आणि आपला पाढा छान पद्धतीने तयार होतो. 22चा पाढा तयार झाला. 22 एके 22, 22 दुने 44, 22 त्रिक 66, 22 चौक 88, 22 पंचे 110, 22 सहा 132, 22 साते 154, 22 आठे 176, 22 नवे 198 आणि 22 आहे 220. आता या 22 या पाढ्यावर आपण उरलेले 3 उदाहरण सोडवणार आहोत. 220 भागिले 22. 22 ला 22 ने भाग द्यायचा सोपा भाग आहे. 22 एके 22. दोनातून 2 वजा केले 0, पुन्हा दोनातून 2 वजा केले 0 आणि वरती पण 0 आहे. हे शून्याचा भाग जाणार इथे. 22 0 0. शून्यातून 0 वजा केला, बाकी उरलं 0 आणि भाग करायला 10. आणि याचा जर तिरकस गुणाकार केला तर 22 आहे 220. म्हणजे आपली संख्या बरोबर होती, आपली क्रिया बरोबर होती. आपण योग्य पद्धतीने भागाकार केलेला आहे. त्यानंतर 860 भागिले 22. 86 या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे इथे. आता 86 पाड्यात आहे का? नाही. 88 आहेत. 88 86 पेक्षा मोठे आहेत. म्हणून आपण 3 नंबरच्या संख्येने भाग देणार आहोत. 22 एके 22, 22 दुने 44, 22 त्रिक 66. त्रिक म्हणजे 3चा भाग केला इथे 66. 86 मधून 66 आपण इथे वजा करत आहोत. 6 मधून 6 वजा केले 0, 8 मधून 6 वजा केले 2 आणि हा 0 खाली घेतल्यानंतर संख्या तयार झाली 200. 22 ने आपल्याला 200 ला भाग द्यायचा आहे. तर इथे 198 आहेत. हे 200 पेक्षा लहान आहेत. म्हणजे 9चा भाग जाणार आहे. 22 9 198. 9 म्हणून 9 वरती लिहिला आणि 198 200च्या खाली लिहिल्यानंतर याची आपण वजाबाकी करणार आहोत. शून्यामधून 8 वजा होत नाही. इथे 0 आहे म्हणून आपण ह्या दोनातून ह्या शून्याला हातचा दिल्यानंतर इथे 10 झाले. या 10तून उसना घेतल्यानंतर हा 1 इथे लिहिल्यानंतर इथे झाले 10. 10तून उसना दिल्यामुळे इथे राहिले 9 आणि इथे राहिला 1. 10तून 8 वजा केले उरले 2, 9तून 9 वजा केले उरले 0, 1तून 1 वजा केला 0, बाकी आले 2 आणि भाग करायला 1. पुढची संख्या 778 भागिले 22. बघा 77 ला 22 ने भाग द्यायचा आहे. कितीचा भाग जातो विचार करा बरं तुम्ही. सत्याहत्तर ही संख्या पाड्यामध्ये आहे का? नसेल तर त्याच्या आधीची संख्या आपल्याला बघायची आहे. 77 पेक्षा 88 मोठे आहे, 66 लहान आहे. 22 एके 22, 22 दुने 44, 22 त्रिक 66. 3चा भाग येथे आपण लिहित आहोत. 77 वजा 66. 7तून 6 कमी केले 1, 7तून 6 कमी केले उरले 1 आणि 11च्या पुढे 8 लिहिल्यानंतर 3 अंकी संख्या तयार होते 118. 118 ला आपण 22 ने भाग देणार आहोत. 22 एके 22, 22 दुने 44, 22 त्रिक 66, 22 चौक 88, 22 पंचे 110, 22 सहा 132. 132 मोठी संख्या आहे म्हणून इथे भाग जातो 110चा. 22 एके 22, 22 दुने 44, 22 त्रिक 66, 22 चौक 88 आणि 22 पंचे 110. पंचे म्हणजे 5. 110 खाली लिहून घेतले. 118तून 110 वजा करू. 8तून 0 वजा केले 8, 1तून 1 वजा केला 0, 1तून 1 वजा केला 0, बाकी आली 8 आणि भागाकार आहे 35.
आता इथे मी 35चा पाढ्यावरचे गणित घेतलेले आहे. त्यासाठी 35चा पाढा इथे तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला समजून देणार आहे. तर इथं काय केलं आपण 3 आणि 5 ह्यांचे पाढे लिहून घ्यायचे. 3चा पाढा आधी बघा. 3 एक 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. आता ह्या 5चा पाढा 5 एक 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. पाढा तयार करताना फक्त एक लक्षात घ्या की ही पाढ्यांची जी संख्या आहे तो जो क्रम आहे तो शेजारी शेजारी आला पाहिजे. तो जर खाली वर झाला तर पाढा चुकू शकतो. आता हे 3 आणि 5 जसे तसे किती झाले 35. 0 जसा तसा घेतला 6 मध्ये 1 मिळवले आले 7. 5 जसा तसा घेतला 9 आणि 1 10. 0 जसा तसा घेतला 12 आणि 2 14. 5 जसा तसा घेतला 15 आणि 2 17. 0 जसा तसा घेतला 18 आणि 3 21. 5 आहे तसा 21 आणि 3 24. 0 आहे तसा 24 आणि 4 28. 5 आहे तसाच 27 आणि 4 31. 0 घेतला आणि 30 मध्ये 5 मिळवल्यानंतर 35. हा झाला 35चा पाढा. पाठ करणं शक्य आहे. हुशार मुलं पाठ करतील. पण जर कुणाला अडचण येत असेल तर असा पाढा तयार करून तुम्ही मोठ्यात मोठ्या संख्येचा 3 अंकी असू द्या, 5 अंकी असू द्या, 10 अंकी असू द्या, त्या संख्येला 2 अंकीने भाग देताना तुम्हाला अडचण येणार नाही. 35चा पाढा इथे बघू आपण. 35 एके 35, 35 दुणे 70, 35 त्रिक 105, 35 चौक 140, 35 पाचा 175, 35 सहा 210, 35 सात 245, 35 आठ 280, 35 9 315 आणि 35 आहे 350. उदाहरण सोडू आपण 35च्या पाढ्याचं. 400 भागिले 35. संख्या कितीही मोठी वाटली पण जर आपण क्रमाने सोडवत गेलो तर आपल्याला ते खूप सोपं वाटतं आणि झटपट होतं. आता इथे आपल्याला फक्त 40ला भाग द्यायचा आहे आणि 35ने 40ला भाग देताना 1चा भाग जातो. 35 एके 35. शून्यातून 5 वजा होत नाही. 4तून उसना घेतला किती झाले 10 आणि इथे उरले 3. 5 10तून 5 कमी केल्यानंतर उरले 5. 3तून 3 कमी केल्यानंतर उरले 0. वरून घेतला 0. संख्या झाली 50. 50 ही संख्या 70 पेक्षा लहान आहे म्हणून 1चा भाग जाणार. 35 एक 35. 5तून उसना घेतला 0 समोर लिहिला झाली 10. 5तून 1 कमी केल्यामुळे उरले 4. 10तून 5 कमी केले उरले 5 आणि 4तून 3 कमी केल्यामुळे उरले 1. 15. 15 ही संख्या तुम्हाला वाटेल की खूप मोठी बाकी उरलेली आहे पण आपण ज्याने भाग दिला त्याच्यापेक्षा ही संख्या जर कमी आहे तर आपला भाग योग्य पद्धतीने दिला गेलेला आहे. इथे भागाकार 11 बाकी 15. आपण योग्य पद्धतीने भागाकार केला अशी आपल्याला खात्री होईल. नसेल तर आपण तिरकस गुणाकार करायचा. 35 गुणिले 11 आणि त्यामध्ये आपण बाकी मिळवल्यानंतर हे जर 400 ही जर संख्या आली तर आपली क्रिया बरोबर आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, प्रश्न सोडून झालेले आहेत, अवघड प्रश्नांना तुम्ही वेळ देताय आणि तुम्हाला तुमचे हातचे मार्क घालवायचे नाही त्यावेळेस तुम्ही अशी पडताळा घेऊन तुमचं उत्तर बरोबर असल्याची खात्री करू शकतात. त्यानंतर 775 भागिले 35. 77ला आपण भाग देणार आहोत. 77 पेक्षा 105 ही संख्या लहान आहे. 77 पेक्षा 70 ही संख्या 77 पेक्षा 105 ही संख्या मोठी पण 70 ही संख्या लहान आहे. 2चा भाग जाणार आहे इथे. 35 एक 35, 35 गुणे 70. 7मधून 0 वजा केले 7. 7तून 7 वजा केल्यानंतर उरले 1. 17च्या पुढे 5 लिहिल्यानंतर 175 ही संख्या तयार झालेली आहे. 175 ही संख्या पाढ्यात आहे. किती नंबरला आहे बघा बरं. 1 2 3 4 5. 35 5 175 आणि 175 मधून 175 वजा केले 0च येणार आहेत. 5तून 5 वजा केले 0. 7तून 7 वजा केले 0. 1तून 1 वजा केला 0. बाकी उरले 0. भागाकाराला 25. पुढची संख्या आहे 896 भागिले 35. 89ला आपण भाग देणार आहोत. 35 एक 35, 35 जुने 70, 105 मोठे आहेत. 2चा भाग जातो इथे. 35 जुने 70. 9 मधून 0 वजा केले 9. 8तून 7 वजा केले उरले 1.
19च्या पुढे हे 6 आपण लिहिल्यानंतर संख्या झाली 192. 196 पाड्यात आहेत का? नसेल तर त्याच्यापेक्षा लहान संख्या आपण इथे बघू. ती आहे 175. आणि भाग कितीचा जातोय ते बघू. 1 2 3 4 5. 35 5 175. 6तून 5 कमी केले उरला 1. 9तून 7 कमी केले उरले 2. आणि 1तून 1 कमी केल्यामुळे उरले 0. 21 हे 35 पेक्षा लहान आहे. बाकी आली 21 आणि भागदार आला 25. त्यानंतर आता इथं 50च्या पाढ्यातले संख्या मी घेतलेल्या आहे भागाकारासाठी. भागाकाराच्या क्रियेसाठी 50चा पाढा आधी तयार करून घेतला. अतिशय सोपा असा हा पाढा आहे. फक्त 5चा पाढा जो तुम्हाला येतोच आहे तो एका बाजूने आपण लिहून घेतो. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 आहे 50. आणि 0 प्रत्येक ठिकाणी 0 आलेला आहे. संकेत जसे तसे येणार आहे. तुम्हाला इथं जास्त काही क्रिया करण्याची गरज नाही. जसंच तसं लिहायचं. इथं कोणतीही बेरीज होत नाही. शून्याची गंमत खूप छान असते. उदाहरणं सोडवताना तुम्हाला तो आनंद घेता येतो. बघा इथे सगळे शून्य फक्त आपण कडेने लिहिले आणि आपला 50चा पाढा तयार झाला. इतका सोप्या पद्धतीने पाढा तयार आपण करू शकतोय. उदाहरण सोडू आपण आता यावरचं. 551 भागिले 50. 55 आपण इथे भाग देतो आहे. 100 पेक्षा 55 लहान आहे. 50 1 50. 5तून 0 वजा केला उरले 5. 5तून 5 वजा केले उरले 0. वरून 1 म्हटल्यानंतर 51 ही संख्या तयार झाली आणि 50चा आपण तिथे भाग देणार आहोत. 50. 1 मधून 0 वजा केला 1. 5तून 5 वजा केले 0. बाकी उरली 1. भागाकाराला 11. पुढचं उदाहरण बघा. 896 भागिले 50. 89 ला आपल्याला भाग द्यायचा आहे आणि 100 ही संख्या त्याच्यापेक्षा मोठी आहे. 50चा भागदार 1चा भाग जाणार आहे. 50 1 50. 9 मधून 0 वजा केले 9. 8तून 5 वजा केले उरले 3. 39च्या पुढे 6 लिहिल्यानंतर संख्या झाली 396. 396 पाड्यात आहेत का बघा. नसेल तर त्याच्यापेक्षा लहान संख्या आपल्याला बघावी लागते आहे. 4 मोठा 4 मोठा 350. 350 म्हणजे किती नंबरला आहे ते आपण बघून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. 50 7 350. 6तून 0 वजा केले 6. 9तून 5 वजा केले 4. 4तून 3 वजा केले 0. आणि ही संख्या आलेली आहे 46. 50 पेक्षा लहान आहे. जरी मोठी संख्या आली तरी आपली क्रिया योग्य पद्धतीने केलेली आहे. भागाकार आलेला आहे 17. पुढची संख्या आहे 505 भागिले 50. पहिलेच भाग जातोय 50 1 50. बाकी 0 वरून घेतला 5. आता तुम्ही म्हणताल की 50 पेक्षा 5 लहान आहे. आपली क्रिया संपली तर नाही. तर ती वरची संख्या आपण खाली घेतल्यानंतर तिथे आपल्याला एक स्टेप करावीच लागणार आहे. 50 0 50. 50 0 0. 5तून 0 वजा केल्यानंतर 5. भागाकाराला 10 आणि बाकी 5. आता या ठिकाणी बघा मी 99चा पाढा तयार केलेला आहे. 99चा पाढा म्हणजे काय तर 9चा पाढा तुम्हाला येणं अपेक्षित आहे. 9चा पाढा आपण फक्त दोनदा लिहून घ्यायचा आहे. 9 1 9. 9 2 18. 9 3 27. 9 4 36. 9 5 45. 9 7 54. 9 7 63. 9 8 72. 9 9 81. 9 आहे 90. सेम पाढा आपण इथे लिहून घेतलेला आहे. आणि आता हे 9 आणि 9 शेजारी लिहिले नंतर 99. त्यानंतर 8 जसा घेतला 18 आणि 1 19. 7 जसाच तसा लिहून घेतला. 27 मध्ये 2 मिळवले 29. 6 जसाच तसा लिहिला. 36 मध्ये 3 मिळवले 39. 5 जसाच तसा लिहून घेतला. 45 आणि 4 49. 4 जसाच तसा लिहून घेतला. 54 मध्ये 5 मिळवले 59. 3 जसाच तसा लिहिला. 63 मध्ये 6 मिळवले 69. 2 आहे तसा लिहून घेतल्यानंतर 72 मध्ये 7 मिळवले 79. 1 आहे तसा लिहिला. 81 मध्ये 8 मिळवल्यानंतर 89. 0 जसं तसा लिहिला. 90 मध्ये 9 मिळवले 99.
आणि या ठिकाणी 99चा पाढा बघा किती सहज तयार झालेला आहे. 1-2 मिनिटाचा काळ लागतो फक्त आपल्याला त्यासाठी. 99 1 99, 99 दुने 198, 99 त्रिक 297, 99 चोक 396, 99 पाचे 495, 99 सहाे 594, 99 साते 693, 99 आठे 792, 99 नवे 891 आणि 99 दहा 990. आता मी तुम्हाला एका माझ्या विद्यार्थ्याचं उदाहरण देईल की मी त्याला पाढे तयार करायला शिकवल्यानंतर 99चा पाढा ज्यावेळेस त्याने स्वतः तयार केला आणि त्याला पाठ करायचं म्हटल्यानंतर त्याचा अवघ्या 5 मिनिटात तो पाढा तयार झाला, पाठ झाला आणि त्यानंतर त्याला कधीही विचारलं तर तो 99चा पाढा म्हणून दाखवत होता. तर आता ह्या संख्या जरी तुम्हाला मोठ्या वाटत असल्या पण ज्याच्या त्याच्या बुद्धी कौशल्यानुसार तुम्ही ते पाढे तयार करून पाठ पण करू शकता. नाही तर बेस्ट वे तुम्ही पाढा तयार करून उदाहरण सोडू शकता. पुढचं उदाहरण बघा. 990 99. पहिली संख्या 99 आहे आणि मग 1चा भाग जाणार आहे. 99 1 99. 9 मधून 9 वजा केले 0. 9 मधून 9 वजा केले 0. वरून घेतला 0 आणि 0ला आपल्याला भाग द्यावाच लागणार आहे. ती स्टेप आपण पूर्ण करणार आहोत. 99 0 99. 0 मधून 0 वजा केला 0. बाकी उरले 0 भागाकाराला 10. त्यानंतरचं उदाहरण बघा. 900 भागिले 99. इथे 90 99 पेक्षा 90 लहान आहे म्हणून आपण इथे काय करणार आहोत 0चा भाग देणार आहोत. 99 0 0. 0 मधून 0 वजा केले 0 आणि 9 मधून 0 वजा केला 9. वरून घेतला 0. संख्या तयार झाली 99. 99 पाड्यामध्ये आहे का सॉरी 900 पाड्यामध्ये आहे का बघायचं आपल्याला. तर ती आहे 990 पेक्षा लहान जी की 891 आहे आणि ती 9 नंबरला आहे. म्हणजे इथे आपण 9चा भाग देणार आहोत. 99 9 891. एका शून्यातून 1 वजा होत नाही. इथेही 0 असल्यामुळे आपण ह्या 9तून 1 उसना घेतला. इथे झाले 10. 10तून 1 उसना दिल्यामुळे इथे हा 0 वर घेतल्यानंतर इथे झाले 10. इथे उरले 9 आणि इथे उरले 8. 10 मधून 1 कमी केला 9. 9तून 9 कमी केले 0 आणि 8तून 8 कमी केले 0. 9 ही बाकी उरलेली आहे आणि 9 हा भागाकार पण आलेला आहे. अशा पद्धतीने पाढा तयार करून तुम्ही उदाहरणे सोडवू शकतात. आता संक्षिप्त रूप देणे या पद्धतीने म्हणजे काटाकाटीचा भागाकार असे काही सोपे उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की जे शून्याचे आहेत. बघा इथे 100 भागिले 10. तर तुम्ही चिन्ह काढून करण्यापेक्षा एकदम सोप्या पद्धतीने इथे आडव्या पद्धतीचा भागाकार करू शकता. भागिले 10. इथे शून्यातून 0 खालचा 1 0 गेला वरचा 1 0 गेला आणि 1 आणि 10 म्हणजे उत्तर आलं आपलं 10. हेच तुम्ही समजा 200 आहे भागिले 10. शून्यातून 0 खालचा 0 गेला वरचा 0 गेला उत्तर आलं 20. त्याच पद्धतीने तुम्ही 200 भागिले 20 केले. हा 0 गेला हा 0 गेला बेक बे बेक बे आणि हा 0 उत्तर आले 10. म्हणजे हे उत्तर कसे आपण झटपट काढू शकतो. हेच ह्याच पद्धतीने तुम्ही समजा 900 भागिले 50 आहे. हा 0 गेला हा 0 गेला म्हणजे तुम्हाला फक्त 5च्या पाढ्याने भाग द्यायचा आहे. 5 1 5 5 1 5 उरले 4 आणि 5 8 40. तिचं उत्तर आलं 18. आता शून्याचा भाग देणं खूप सोपं आहे. 50 भागिले 10 उरले 5. अशा पद्धतीने झटपट पद्धतीने तुम्ही करू शकता. इथं स्वाध्यायासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. पाढा तयार करणे पाढे तयार करणे तुम्ही 99 पर्यंतच्या आज तुम्ही मजेने खूप छान पाढे तयार करणार आणि झटपट तयार करणार. ते तुमच्या आई वडिलांना बहीण भावाला मामा मामीला तुम्ही तयार करून दाखवा. उरलेल्या वेळात तुम्ही पाढे पाठ करा आणि सरावासाठी काही उदाहरणं तुम्हाला इथे ठेवलेले आहेत. 525 भागिले 17 626 भागिले 18 409 भागिले 20 810 भागिले 21 980 भागिले 15 109 भागिले 21 502 भागिले 25 522 भागिले 26. ही उदाहरणं तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. 1-2 मिनिटाचा वेळ तुम्हाला इथे मिळणार आहे.
मला असं वाटतंय की आपल्या झूम मीटिंगचा वेळ आता संपत आलेला असेल. मुलांनी स्क्रीनशॉट काढून घ्यावा. आज ही तासिका इथे पूर्ण होत आहे. 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भाग देणे ही क्रिया मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे. पाढा तयार करणे शिकवलेला आहे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करून तुम्ही भागाकार केल्यानंतर तुमचं जर उत्तर बरोबर आलं तर तुमची भागाकाराची भीती कायमची जाणार आहे. अवघडातली अवघड गणितं करायला तुम्हाला मजा वाटणार आहे. कितीही मोठी संख्या असेल. आता 3 अंकीने सुरुवात केल्यानंतर तुम्ही पाहिजे तेवढ्या मोठ्या संख्येने भाग देऊन गणितं करू शकता. 4 अंकीने करून बघा, 5 अंकीने करून बघा, 6 अंकीने करा. 6 अंकी भागिले 2, 7 अंकी भागिले 2 आणि मजे-मजेने तुम्ही पानभर गणित करून तुमचं उत्तर बरोबर येणार आहे, अशी मला खात्री आहे. आज ही तासिका घेताना मला थोडीशी भीती होती. पण त्यानंतर जसं मी पुढे समजून देत गेले, तर माझी भीती कमी झाली. आज ह्या तासिकेमुळे एक मला नवीन अनुभव मिळाला. पंचायत समिती श्रीरामपूरचे सर्व टीम, आमचे आदरणीय गट अधिकारी संजीवन दिवे साहेब, आमचे तंत्रस्नेही श्री राणे सरांचं तर सर्वच बाबतीत सहकार्य असतं. अतिशय कंटाळा न करता ते छान पद्धतीने मार्गदर्शन करतात, समजून सांगतात. आणि इतकं छान कोऑपरेटिव्ह करतात की आम्हाला थोडा त्यांच्यामुळे उत्साह येतो. मार्गदर्शन मिळाल्यामुळे भीती कमी होते. नासीर सर आणि तंत्रस्नेही टीम त्याचबरोबर ह्या क्लाससाठी जॉईन झालेले सर्व शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद व्यक्त करते आणि माझी तासिका संपली असे जाहीर करते. धन्यवाद मॅडम. आज आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि आपल्या श्रीरामपूर पंचायत समिती श्रीरामपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आजची जी तासिका होती ती आपल्या गणिताच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत, जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, याच्यामधील जी भागाकाराची क्रिया आहे ही आपल्या मूलभूत क्रियामध्ये एक उच्चतम आणि सर्वात वरची जी मूलभूत क्रिया आहे ती अशी समजल्या जाते. ती थोडी म्हणजे आपल्या मूलभूत क्रियामध्ये अवघड क्रिया अशी समजली जाते, परंतु मॅडमने आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपणा सर्वांना अतिशय सोप्या पद्धतीने त्याचं विश्लेषण आजच्या तासिकेच्या माध्यमातून करून दिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं की मॅडमनी साधारणतः तुमचा 1 ते 9 पर्यंतचे पाढे जर व्यवस्थित पाठ असले तर आपण किती मोठा भागाकार असला तरी तो पाढे तयार करून सोडवू शकतो. तर त्या ट्रिक्सचा आणि कशा पद्धतीने आपल्याला भागाकाराची उदाहरणं सोडवता येतील याविषयीचं सखोल असं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. या तासिकेत मॅडमने जे मार्गदर्शन केलं ते फक्त एखादं उदाहरण आल्यानंतर आपण कसं सोडवायचं हे याच्यातून आपण शिकलो. परंतु याच उदाहरणांच्या आधारे आपल्याला पुढे काही शाब्दिक उदाहरणं असतात. त्याची एक स्वतंत्र तासिका एक आपल्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये होणार आहे. तर ते पुढे एखादे सर किंवा मॅडम आपणास त्या भागाकारावरच्या क्रियेवर आधारित ती शाब्दिक उदाहरणामध्ये आपण गणिताची मांडणी करून कशा पद्धतीने ते सोडवायची असतात. तर आजच्या उदाहरणांचा वापर म्हणजे उदाहरणामध्ये जी झालेली क्रिया आहे, ती झालेली क्रिया आपल्याला त्या उदाहरणामध्ये कशा पद्धतीने त्या उदाहरणांची मांडणी करायची आणि या क्रियेचा वापर त्या उदाहरणामध्ये कसा करून ते उदाहरण सोडवता येईल याचा निश्चितच तुम्हाला त्यावेळी उपयोग होणार आहे. तर आजच्या या तासिकेबद्दल तासिका सादर केल्याबद्दल मी आदरणीय मनीषा टोनपे मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शांतपणे ही तासिका ऐकून घेतल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तर आपण पुन्हा भेटूया उद्या एका नवीन तासिकेसह. सर्वांना शुभ दिन. गुड डे. मला कळेना मी घड्याळ घालत होते.